राष्ट्रीय महामार्गावरील टोप महाडिक कॉलनी येथून वडगावकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाची दुरावस्था गंभीर बनली असून गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले। भुयारी मार्गातील मोठमोठे खड्डे पाण्याखाली गेल्याने त्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत असून अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत। कोल्हापूरहून टोपमार्गे वडगावकडे जाणाऱ्या या भुयारी मार्गावर दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते। ज्योतिबा दर्शनासाठी येणारे जाणारे हजारो भाविक, आष्टा, तासगाव, विटा, इस्लामपूर, सांगली परिसराकडे जाणारी वाहने तसेच स्थानिक ग्रामस्थ याच मार्गाचा वापर करत असतात। दरम्यान भुयारी मार्गाची दिवसेंदिवस होत असलेली दुरावस्था आणि पावसाळ्यात निर्माण होणारी धोकादायक परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने पाहणी करून खड्ड्याची दुरुस्ती, पाण्याचा निचरा आणि रस्त्याचे मजबूतीकरण करावे अशी जोरदार मागणी वाहनधारक, ग्रामस्थ, शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडून होतीये।